नमस्कार मित्रांनो, मी गोकुळ शिंपी पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आमच्या बारदे गावात गेल्या 23 तारखेला वानरचा मृत्यू झाला होता। तर त्या कारणाने पूर्ण गावाने सुतक पकडलं होतं ते सुतक काढण्यासाठी व दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी। तर चला आपण बघूया आता दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी महाराज पण इकडे आलेले आहेत। वेटिंग मध्ये थांबलोय, कधी नंबर लागतो काय माहित, कारण की भरपूर लोकांचं अजून चिकनी करायची बाकी आहे। आपलाही नंबर येणार आहे। तर हा दीपक रिझर्वेशन करून लवकर नंबर लावण्याचा प्रयत्न करतोय। सुतक काढण्यासाठी आलेले आहेत। तर ग्रामस्थांची संख्या जास्त असल्या कारणामुळे एकूण 15 नावींना बोलवलंय, जे सगळ्यांचे टक्कल करून देत आहेत। तुम्ही बघू शकता। तर आम्ही डोकं ओलं करून घेतलं। नरम झाल्यानंतर वस्तारा चांगला चालतो। वारुडे डायरेक्ट उभे ठेवूनच टक्कल करून देत। तर फायनली माझा नंबर लागलेला आहे। तर आपला अर्धा टक्कल झालेलं आहे आणि अर्धा आता पूर्ण होतंय। फायनली आपलं टक्कल करून झालेलं आहे। हा जीव आणि इथून असं पाणी घेऊन असं टाकायचं राहतं, असं ब्राह्मण आबांनी आम्हाला सांगितलं। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सर्व ग्रामस्थांचे टक्कल झालेले आणि आम्ही दशक्रिया विधीच्या कार्यक्रम ठिकाणी पोहोचलोय। आता या ठिकाणी सगळा कार्यक्रम होणार आहे दशक्रिया विधी व गंधमुक्तीचा। तरी सर्व ग्रामस्थ त्याच्यात सहभागी झाले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे माझ्या मागे जे ते आमच्या गावाचं मारुती मंदिर आहे, त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एका ठिकाणी जमून त्या वानरराजचं दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम करत आहे। समस्त ग्रामस्थ मंडळ बारदे यासना करतील तो काढाव आणि त्या एप नावाच्या वानराच्या निर्मितीपासून पुढे कालांतराने तर अशा प्रकारे आपलं इथं आपल्या बारदे गावात वानरराजचा दशक्रिया विधीचा व गंधमुक्तीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तर जे तुम्हाला हे 4 जण बसलेले दिसत आहेत, यांनी खांद्या दिला होता म्हणून खांद्या उतरवण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो, दशक्रिया विधीचा कार्यक्रम निमित्त बारदे गावात जेवणाचा कार्यक्रम देखील ठेवलेला आहे। साधारण 3 ते 4 हजार लोकांचा जेवणाचा स्वयंपाक केलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता बॅक साईडला पंगत देखील चालू झालेले आहेत। आम्ही देखील जेवणाला जातोय। इकडे बघू त्या ठिकाणी काय आहे जेवणामध्ये। तर मी पण आता जेवणाला बसतोय आणि तुम्ही बघू शकता माझे मित्र कंपनी पण इकडे जेवायला बसले। बरोबर। तर मित्रांनो, तुमच्या गावामध्ये पण अशी कधी घटना घडली आहे का? जर घडली असेल तर कमेंट करून तुमच्या गावाचं नाव नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।